ठळक बातम्या. तोळणूर येथील सिद्धरामेश्वर प्रशालेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन. डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीच्या सल्लागारपदी अमोलराजे भोसले, अभय खोबरे यांची निवड. आणि भारिपच्या तालुका अध्यक्षपदी शिलामणी बनसोडे यांची निवड. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर संस्कारक्षम नागरिक तयार करणाऱ्या तालुक्यातील इतर प्रशालेच्या यादीत तोळणूर येथील सिद्धरामेश्वर प्रशाला अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी केले. फत्तेसिंग शिक्षण संस्था संचलित श्री सिद्धरामेश्वर हायस्कूल तोळणूरला 50 वर्षे पूर्ण केल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून सुवर्ण उत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार सिद्धाराम मैत्रे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक बी जेऊर, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, मल्लिकार्जुन काटगाव, संस्था अध्यक्ष बाबासाहेब लिंबाळकर, सुभाष गडसिंग, डॉक्टर मनोहर मोरे, विलासराव गव्हाणे, विजयलक्ष्मी हुलमणी, शोभा कुसगल, अरविंद रब्बा, मुख्याध्यापक बसवराज गंगा, डॉक्टर बी पुजारी, डॉक्टर गौरीशंकर गंगा आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार मैत्रे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर येथील डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीच्या सल्लागारपदी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले व उपाध्यक्ष अभय खोबरे यांची निवड करण्यात आली. अन्नछत्र मंडळ हे धार्मिकतेबरोबरच विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये रक्तदान चळवळ मागे राहिलेली नाही. रक्तदानाचे महत्त्व ओळखून मंडळाकडून विविध उत्सव, वर्धापन दिन आदी वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. रक्तदान सारख्या चळवळीत केलेल्या कामामुळे अमोलराजे भोसले व अभय खोबरे यांची निवड डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीने सल्लागार म्हणून केली आहे. या दोघांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अक्कलकोट तालुका भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी शिलामणी बनसोडे तर शहर अध्यक्षपदी सिद्धार्थ बनसोडे यांची निवड करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारिपच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर मडिखांबे, नितीन शिवशरण, देवानंद अस्वले, रवी पाटील, गौतम गायकवाड, नागेश कोळी, मोहम्मद शेख, अविनाश गायकवाड, गणेश गायकवाड, राहुल मोरे, चन्नू शिंगे, वसीम खासबागदार, सचिन मोरे आदींची विविध पदांवर निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, सचिव नानासाहेब कदम यांनी अभिनंदन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे दिनांक 20 जानेवारी रोजी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ पटेल यांनी दिली. सायंकाळी 5 वाजता हजरत यासिन साहब दरगाह मैदानवर पटेल प्रतिष्ठानच्या वतीने मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार सिद्धाराम मैत्रे, मल्लिकार्जुन पाटील, जन्मेजयराजे भोसले, दिलीप माने, चेतन नरोटे, श्रीशैल नरोळे, राजशेखर शिवदारे, रियाज हुंडेकरी, सद्दाम शेरीकर, तौफिक हत्तुरे, बाळासाहेब शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोट शहर नाभिक समाजाच्या वतीने मराठा मंदिर संचलित श्री शहाजी प्रशालेच्या शालेय समितीच्या सदस्यपदी, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी आणि डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीच्या सल्लागारपदी अमोलराजे भोसले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पद्माकर डिगे, अध्यक्ष भागवत विभूते, अमर सुरवसे, प्रवीण राऊत, महेश सुरवसे, व्यंकटेश विभूते, लक्ष्मण विभूते, सुमित डिगे, अरुण विभूते आदींची प्रमुख उपस्थिती होती. अमोलराजे भोसले यांनी नाभिक समाजाला न्याय हक्क देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.